महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरानच्या पायथ्याशी उभे राहत आहे मिनी माथेरान। गारबट रस्त्यामुळे पर्यटनाला नवी दिशा। उरणच्या आमदारांचे कर्जतमध्ये विकास काम। कर्जत आणि खालापूर तालुक्याच्या सीमेवरील निसर्गरम्य गारबट परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामुळे या भागाच्या पर्यटन आणि ग्रामविकासाला नवी चालना मिळणार आहे। जागतिक कीर्तीचे थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या पायथ्याशी वसलेले गारबट गाव आता मिनी माथेरान म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि बोरगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम वेगानं सुरू आहे। माथेरान हे समुद्र सपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर बसलेले पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटन स्थळ आहे। येथे वाहनांना प्रवेशबंदी असून दस्तुरी नाक्यापासून पुढे पर्यटकांना पायी, घोड्यावर, हातरिक्षा किंवा ई रिक्षाने प्रवास करावा लागतो। या डोंगररांगाच्या पायथ्याशी असणारं गारबट पॉईंट प्लुटो हा ट्रेकरसाठी विशेष आकर्षणाचं ठिकाण मानलं जातं आणि तेथून एका बाजूला मोरबे धरणाचं विस्तीर्ण जलाशय, दुसऱ्या बाजूला पाली बुत्तिवली परिसरातील धरणाचे नयनरम्य दृश्य दिसते। गारबट गावात सुमारे 40 ते 45 कुटुंबाची धनगर वस्ती आहे। ब्रिटिश काळापासून या वस्तीला पक्का रस्ता नव्हता, त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय मंजुरी, वन विभागाची परवानगी आणि विविध शासकीय प्रक्रिया पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या माध्यमातून आदिवासी विकास निधीतून सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। सध्या रस्त्याचे 50 ते 60% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे। हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर गारबट पॉईंटपर्यंत वाहनाने पोहोचणं शक्य होणार आहे, त्यामुळे ट्रेकिंग, निसर्ग पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळेल। स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि या दुर्गम भागातील सुविधांमध्ये सुधारणा होईल। मात्र हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे। माथेरान परिसरात इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडत असल्यामुळे येथे बिबट्या, माकडे, इतर वन्यजीवांचा मुक्त संचार असतो। त्यामुळे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे। विशेष म्हणजे कर्जत तालुक्याच्या सीमेवरून जाणाऱ्या या रस्त्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या प्रयत्नांचे सगळीकडे कौतुक होते आहे। दुसरीकडे माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जुमापट्टी ते किरवली या 11 आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। वन विभागाच्या आडकाठी आणि इतर कारणांमुळे या भागातील नागरिकांना अद्याप रस्त्याची प्रतीक्षा करावी लागते आहे। यावेळी सरपंच प्रितेश मोरे यांनी म्हटलं आहे की गारबटसारख्या दुर्गम वस्तीत मोजके कुटुंब राहत असली तरी विकासाचा अधिकार तर प्रत्येक नागरिकाला आहे। ब्रिटिश कालापासून रस्त्याविना असलेल्या या भागासाठी आम्ही प्राधान्यानं पाठपुरावा केला आहे। आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने वन विभागाची परवानगी मिळवून 7 कोटी रुपयांच्या निधीतून हे काम सुरू करण्यात आलं आहे। हा रस्ता केवळ वाहतुकीसाठी नसून स्थानिकांच्या जीवनमानात बदल घडवणारा आणि या परिसराला पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे आणणारा ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। तर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी म्हटलं आहे की माथेरानसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात गारबट गावासाठी रस्ता मंजूर होऊन काम सुरू होते। मात्र कर्जत तालुक्यातील जुमापट्टी ते किरवली या 11 आदिवासी गावांना आणि वाड्यांना जोडणारा रस्ता वर्षानुवर्ष वन विभागाच्या अडचणींमध्ये अडकून आहे। तर एका गावाचा प्रश्न तातडीनं मार्गी लागतो, दुसरीकडे अनेक आदिवासी वाड्यांचा मूलभूत प्रश्न प्रलंबित राहतो। पर्यावरणीय नियम सगळ्यांसाठी समान आहेत का, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, माथेरान। आता आपण उभे आहोत माथेरानच्या अशा घनदाट जंगलामध्ये। इथून साधारणतः 1-1.5 किलोमीटरवरती दस्तुरी पॉईंट लागतो। आपण जिथे उभे आहोत हा गारबटचा खालचा भाग म्हणजे गारबट पॉईंट वरती आहे। या गारबट पॉईंटच्या खाली गारबट गाव आहे जे खालापूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतं। त्या गावासाठी माथेरानच्या रस्त्यालगत ते गारबट गावापर्यंत साधारणतः 3 किलोमीटरचा रस्ता आहे। त्या रस्त्यासाठी ट्रायबल फंडातून साधारणतः 7 कोटी रुपये मंजूर करून हा रस्ता तयार होतो। रस्ता हा झालाच पाहिजे, प्रत्येक गावाला रस्ता, प्रत्येक नागरिकांना रस्ता मिळाला पाहिजे ही मागणी आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो। परंतु माथेरानसारख्या संवेदनशील भागामध्ये, इको सेन्सिटिव्ह भागामध्ये, ज्या ठिकाणी माथेरानमध्ये साधारणतः तुम्हाला जर कल्पना असेल तर पेवर ब्लॉक
टाकण्यासाठी सुद्धा हायकोर्टाकडून परवानगी घ्यावी लागली. आता त्याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा हायकोर्टाकडे जावं लागेल, कारण इतका सेन्सिटिव्ह पार्ट आहे. अशा ठिकाणी वन खात्याच्या म्हणजे हा परिसर माथेरान वन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. याच्यातला काही भाग आमच्या अस्सल ग्रामपंचायतीच्या वन विभागाच्या अखत्यारीमध्ये म्हणजे कर्जतच्या पश्चिम विभागाकडे येतो. परंतु याची परमिशन देताना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती घातलेल्या नाहीत. भविष्यात या रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुढे जाऊन जर एखादं पर्यटन झालं, काही व्यावसायिकही जर जागा घेतल्या गाववाल्यांच्या, तिथे जर फार्म हाऊस झाले, तुम्हाला जर माहिती असेल तर पुढे गारबडचं एक प्लेटू म्हणून फेमस आहे, तिथे दर शनिवारी रविवारी हजारो पर्यटक येतात ट्रेकिंगसाठी. जर हा रस्ता झाला तर मग या जंगलाचं काय? माथेरानसारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी तरी जंगल वाचवायला हवं ना. आपण काही दिवसापूर्वी बघितलं असेल का बिबट्याचा वापर माथेरानच्या घाटात सुरू होता, असणारच. जर इतक्या प्रमाणात मोठ्या जंगलाच्या ठिकाणी जर अंतर्गत रस्ता होता, तोही काही ठिकाणी जर मागे बघितलं तर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालाय. इथून पुढे जवळ जर आम्ही बघितलं तर 15 ठिकाणी मोरे टाकले, सिमेंटचं बांधकाम चालू आहे, जंगलामध्ये सिमेंटचं बांधकाम चालू आहे. यावर कोण लक्ष देणार? एका गावासाठी 7 कोटीचा निधी मंजूर होतोय. आमच्या खाली ज्या आदिवासी वाड्या आहेत, 11 वाड्या, जुमापट्टीपासून तर किरवलीपर्यंत, तिथे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय. परंतु त्या रस्त्याचं काहीच काम सुरू नाही. फक्त मातीचं रस्त्याचं फक्त पोकलन लावून दरवेळेला आता काहीतरी माती सपाटीकरण वगैरे चालू आहे. आपण जर हा रस्ता बघितला तर हा रस्त्याचं काम मला वाटतं 40% कंप्लीट झालेलं आहे. तर आमचे स्थानिक नेतेही महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.